Today we are going to learn a very important method named completing square method. In quadratic equation, this is very important method ज्याला मराठीमध्ये पूर्ण वर्ग पद्धत असं म्हणतात. पुस्तकामध्ये ही काही सॉल्व्ड एक्झाम्पल दिलेली आहेत ती तुम्ही करू शकाल. काही थोडी अवघड एक 3-4 एक्झाम्पल्स मी घेणार आहे आणि बाकीची लक्षात घ्या आपल्याला होमवर्कला या पद्धतीने करता येतील. डायजेस्ट मध्ये 2.3 च्या अगोदर हे सोडवून दिलेले एक्झाम्पल आहे, सॉल्व्ड एक्झाम्पल आहे, तेही आपण मी होमवर्कला दिलेलं आहे. ही एक 4 एक्झाम्पल मी घेतोय, एक 5 एक्झाम्पल तुम्हाला मी लक्षात घ्या होमवर्कसाठी देतोय. पहा, लक्ष देऊन ही 4 एक्झाम्पल्स आपण शिका म्हणजे होमवर्कला त्रास होणार नाही. मेथड 1 मध्ये आपण बघतो की x² + bx + c = 0 अशी इक्वेशन्स दिलेली आहेत बघा या टाइप मध्ये. मग आपण ऍडजस्ट काय करायचं आहे, x² + bx + b/2 ब्रॅकेट स्क्वेअर - b/2 ब्रॅकेट स्क्वेअर + c = 0. रिमेंबर, x² चा कोइफिशियंट 1 पाहिजे. x² चा कोइफिशियंट 1 असल्याशिवाय फॉर्म्युला वापरता येत नाही. आणि मग हा कंप्लीट स्क्वेअर असतो, त्यामुळे हा कंप्लीट स्क्वेअर x² चा स्क्वेअर रूट x, मिडल साइन प्लस आणि याचं स्क्वेअर रूट b/2, याचं स्क्वेअर रूट b/2, पहिल्याचं स्क्वेअर रूट, मधल्याचं चिन्ह आणि लास्टचं स्क्वेअर रूट. स्क्वेअर रूट ऑफ फर्स्ट, साइन ऑफ मिडल अँड स्क्वेअर रूट ऑफ लास्ट ब्रॅकेट स्क्वेअर. हा कंप्लीट स्क्वेअर आहे, लक्षात घ्या ह्या 3. आणि कंप्लीट स्क्वेअर करण्याची मेथड आहे b/2 ब्रॅकेट स्क्वेअर एक्स्ट्रा घेतल्यामुळं -b/2 ब्रॅकेट स्क्वेअर घेतलं प्लस c आहे असंच, असा हा फॉर्म्युला आहे, लक्षात घ्या सर. आणि मग हे पुन्हा पुढे सॉल्व्ह करायचं आणि वी आर गोइंग टू फाइंड आउट द व्हॅल्यू. या ठिकाणी ही जी मेथड 2 आहे, या मेथड 2 मध्ये आपण असं पाहतो की हे इक्वेशन तुम्हाला दिलेलं आहे x² + bx + c या फॉर्म मध्ये. x² चा कोएफिशियंट 1 आहे, ह्याच्यावर आपण कंपेअर करतो x² + 2x + y² हा कंप्लीट स्क्वेअर आहे कोणाचा, x + y ब्रॅकेट स्क्वेअरचा. x² + 2xy + y² म्हणजे x + y ब्रॅकेट स्क्वेअरचा हा कंप्लीट स्क्वेअर आहे. तुमच्या लक्षात आहे बस, हा कंप्लीट स्क्वेअर आहे. कुणाचा स्क्वेअर आहे, x + y ब्रॅकेट स्क्वेअरचा आहे. आणि मग लक्षात घ्या त्याच्यामध्ये हे +y² आपण घेतलं, पुन्हा -y² घेतलं, पुन्हा +c असं घेतलं. मग ह्या y² ची किंमत काढायची. ती कशी करायची, तर हे दोन कंपेअर करायचं, bx आणि 2xy. 2xy = bx कंपेअर केलं म्हणजेच 2yx = bx. x इकडे घेतलं, x बाजूला काढा, 2y = b कंपेअरिंग कोएफिशियंट्स, y = b/2, therefore y² = b/2 ब्रॅकेट स्क्वेअर. इथं y² जागी b/2 ब्रॅकेट स्क्वेअर, y² जागी b/2 ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे हाच फॉर्म्युला. म्हणजे काय आला सांगा सर, हाच फॉर्म्युला आला. बरोबर आहे सर. तर अशा पद्धतीनं आपल्याला या ठिकाणी पाहता येईल. बघूया, लक्षात घ्या हे एक्झाम्पल आपण बघूया. या ठिकाणी पहिलं एक्झाम्पल 2.3 मधलं सेकंड एक्झाम्पल आहे. लेट अस स्टार्ट. बरोबर सर, आपण हे गणित लिहून घेऊया. 2.3 एक्झाम्पल नंबर 2.3 मधलं काय आहे बघा सर एक्झाम्पल, x² + 2x - 5 = 0. ह्याला कंपेअर करत असताना आपण कसं करणार सांगा, x² + bx + c = 0. ह्याचा हा जो कोइफिशियंट आहे तो कंपल्सरी 1 लागतो, कंपल्सरी 1 लागतो, नसला तर तो आणावा लागेल, लक्षात घ्या सर. मग या ठिकाणी लक्षात घ्या आपल्याला काय करावं लागेल. या ठिकाणी b ची व्हॅल्यू किती आहे बघा सर, 2 आहे. हिअर व्हॅल्यू ऑफ b = 2, राईट सर. b = 2 कंपेअर केले, लक्षात घ्या b = 2 कंपेअर केले, बरोबर आहे सर. आणि मग लक्षात घ्या हे जी काही c ची व्हॅल्यू आहे ती नंतर पुढे आपल्याला घेता येईल. मग या ठिकाणी तर c ची व्हॅल्यू जी आहे ती -2 आहे, ही पण लिहून ठेवतो. मग आता आपल्याला ह्याच्यामध्ये काय करावं लागेल, कंप्लीट स्क्वेअर करण्यासाठी आपल्याला जो फॉर्म्युला आहे तो असा आहे, x² + bx + b/2 ब्रॅकेट स्क्वेअर - b/2 ब्रॅकेट स्क्वेअर + c = 0. बघा सर, बरोबर आहे का. हे x² + bx + c हे आहेच वरचं, प्लस b + b/2 ब्रॅकेट स्क्वेअर एक्स्ट्रा -b/2 ब्रॅकेट स्क्वेअर एक्स्ट्रा, हे दोन घेतले. व्हॅल्यूज भरा, तुमचं इक्वेशन स्टार्ट होईल.
म्हणजे कसं होईल बघा सर, एक्स स्क्वेअर प्लस बी म्हणजे काय सांगा सर, 2x प्लस बी अपॉन 2 म्हणजे लक्षात घ्या 2/2 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस बी अपॉन 2 म्हणजे 2/2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस सी आहे सर. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ सी? सी इज इक्वल टू -5. सी इज इक्वल टू किती आहे बघा सर, -5 आहे. C is equal to -5. Therefore, here the value of C is -5. It is equal to 0. मग त्याच्यामध्ये हा कंप्लीट स्क्वेअर झाला बघा सर. आणखीन एकदा हे सोडवतो पुन्हा इथे. 2 1 जा 2, 2 1 जा 2, 2 1 जा 2, 2 1 जा 2. म्हणजे कसं झालं बघा सर, हे लिहिलेलं मी एक्स स्क्वेअर प्लस 2x प्लस हे 1 आहे, 1 चा स्क्वेअर मायनस 1 चा स्क्वेअर प्लस इंटू मायनस प्लस इंटू मायनस म्हणजे काय झालं सांगा सर, -5 इज इक्वल टू 0. राईट. 1 स्क्वेअर मीन्स 1, 1 स्क्वेअर मीन्स 1, एक्स स्क्वेअर प्लस 2x प्लस 1 पुन्हा हे -1 आणि हे -5 आहेतच, लक्षात घ्या. हा जो आहे हा कंप्लीट स्क्वेअर, हा जो आहे लक्षात घ्या हा कंप्लीट स्क्वेअर पूर्ण वर्ग आहे. हा कंप्लीट स्क्वेअर आहे. हा कंप्लीट स्क्वेअर कुणाचा आहे? हा कुणाचा कंप्लीट स्क्वेअर आहे लक्षात घ्या सर. तर हा कंप्लीट स्क्वेअर कुणाचा आहे? तर टेक स्क्वेअर रूट ऑफ फर्स्ट, एक्स स्क्वेअरचा स्क्वेअर रूट एक्स, टेक साइन ऑफ मिडल, मिडल साइन प्लस टेक स्क्वेअर रूट ऑफ लास्ट, स्क्वेअर रूट ऑफ लास्ट 1 चा स्क्वेअर रूट 1. इट इज x प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर. इट इज x प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर. पहिल्याचं वर्गमूळ, मधल्याचं चिन्ह, शेवटच्याचं वर्गमूळ असं घ्यायचं. स्क्वेअर रूट ऑफ फर्स्ट, स्क्वेअर रूट ऑफ फर्स्ट, मिडल साइन, स्क्वेअर रूट ऑफ थर्ड असं घ्यायचं. हा ब्रॅकेट स्क्वेअर, हा पूर्ण वर्ग कंप्लीट स्क्वेअर झाला, लक्षात घ्या. बघा आहे का नाही, a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे a स्क्वेअर प्लस 2ab दॅट इज 2x प्लस बी स्क्वेअर. a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर हा आहे. इथे सर -5 पहा जरा आपण, लक्ष आहे का, इथे -1 -5 म्हणजे कसं झालं बघा सर, इकडल्या साईडला घेतो -1 आणि -5 म्हणजे काय झालं, साइन्स आर इक्वल सो मेक ॲडिशन. 5 + 1 इज 6, चिन्ह मोठ्याचं -6. देअरफॉर इट इज -6 इज इक्वल टू 0. राईट सर, -6 इज इक्वल टू 0. आता बघा सर, आता आपल्याला असं करता येईल a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे, लक्षात घ्या सर. कोणता फॉर्म्युला आहे बघा सर, की a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर म्हणजेच a प्लस बी इंटू a मायनस बी. मग हा स्क्वेअर आहे, हा पण स्क्वेअर करून घ्या. म्हणजे हा 6 हा कुणाचा स्क्वेअर आहे? तर 6 हा रूट 6चा स्क्वेअर आहे. राईट सर. 6चं स्क्वेअर रूट निघत नाही. का निघत नाही लक्षात घ्या. आपण थोडं लक्ष देऊया का निघत नाही. तर बघा, स्क्वेअर रूट निघतं कुणाचं लक्षात घ्या. पहिल्यांदा 4चं स्क्वेअर रूट 2 आणि 9चं स्क्वेअर रूट 3. राईट आहे. 4चं स्क्वेअर रूट 2, 9चं स्क्वेअर रूट 3 म्हणजेच लक्षात घ्या इथे 6 हा 4 आणि 9च्या मध्ये येते. याचं स्क्वेअर रूट 2 आणि 3च्या मध्ये, पण 2 आणि 3च्या मध्ये काही संख्याच नाही, नंबरच नाही, त्यामुळे याचा स्क्वेअर रूट निघत नाही. त्यामुळे 6 मीन्स रूट 6 ब्रॅकेट स्क्वेअर. 6 मीन्स रूट 6 ब्रॅकेट स्क्वेअर. म्हणजे कसं होईल बघा सर, आता इंटू ब्रॅकेट x प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस इट इज रूट 6 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 0. 6 मीन्स रूट 6 ब्रॅकेट स्क्वेअर. स्क्वेअर रूटला स्क्वेअर कॅन्सल, 6 रिमेन. आता हे स्क्वेअर a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर हा फॉर्म्युला आहे. a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर म्हणजे a प्लस बी इंटू a मायनस बी. बघा बरं, इथं a प्लस बी इंटू a मायनस बी it is equal to 0. मग what is a? Here a is x plus 1. बघा सर, here a is x plus 1 आणि what is b? b is root 6. b is root 6 आणि a plus b. a square minus b square म्हणजे a plus b आणि इथं a minus b. What is a? a is x plus 1. What is b? b is root 6. सर लक्षात आलं का बघा सर, b इज रूट 6. b इज रूट 6. राईट. म्हणजे a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर a प्लस बी
ए मायनस बी, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, ए प्लस बी, ए मायनस बी, ह्याला ए मानलं ह्याला बी मानलं. आता हे काय करूया लक्षात घ्या सर. आता ह्याच्यावर आपल्याला एक्सची व्हॅल्यू काढायची आहे. तर पहिलं बरोबर 0 म्हणजे कसं होईल बघा सर. एक्स प्लस 1 प्लस रूट 6, एक्स प्लस 1 प्लस रूट 6 इज इक्वल टू 0 और एक्स प्लस 1 मायनस रूट 6 इज इक्वल टू 0. आपल्या इथं आन्सर दिलंय लक्षात घ्या सर. काय आहे बघा, इथे जे आन्सर आपल्याला दिलेलं आहे -1 मायनस रूट 6 -1 प्लस रूट 6. याचा अर्थ लक्षात घ्या, आपल्याला इकडे घ्यायचं आहे. हे या साईडला घ्या, हे या साईडला घ्या. म्हणजे काय उत्तर झालं बघा सर. एक्स इज इक्वल टू +1चं -1 प्लस रूट 6 मायनस रूट 6. हे आन्सर झालं बघा सर. झालं का बघा, -1 मायनस रूट 6. दुसरं बघा आता, और एक्स इज इक्वल टू, इथे पण तसंच करायला लागेल ना आपल्याला. +1चं -1 मायनस रूट 6 प्लस रूट 6. म्हणजे कसं बघा, एक्स इज इक्वल टू -1 प्लस रूट 6. राईट. हे सोल्युशन झाले सर, लक्षात घ्या. त्याबरोबर आन्सर हे तुमचं सोल्युशन झालं सर. सोल्युशन तुम्हाला लिहिता येईल किंवा अशा प्रकारचं तर इथं थांबलात तरी चालतंय. अशा प्रकारचं लक्षात घ्या, या ठिकाणी तुम्हाला उत्तर लिहावं लागेल. इट्स क्वाईट इझी. हा फॉर्म्युला या ठिकाणी लक्षात घ्या आपल्याला वापरायचा आहे आणि याच्यावरून लक्षात घ्या तुम्हाला हे एक्झाम्पल्स सोडवायचं आहे. लक्षात घ्या. बरोबर. आणखीन एक एक्झाम्पल आपण आता बघूया. या ठिकाणी लक्षात घ्या, इथे आपण हे एक्झाम्पल बघतोय. बरोबर सर. चौथं एक्झाम्पल आपण पाहण्याचा प्रयत्न करतोय. फोर्थ एक्झाम्पल बघा सर, इथे हे आपण मध्ये रेश मारूया. चौथं एक्झाम्पल घेऊया. आता स्टार्ट करूया. म्हणजे कसं होईल सांगा. 2.3 2.3 मधलं फोर्थ एक्झाम्पल काय आहे बघा सर. फोर्थ एक्झाम्पल 9y² घेऊ का सर. 9y² राईट -12y +2 इज इक्वल टू 0. सर सगळ्यात महत्वाचं जर काय असेल, इट्स व्हेरी इम्पॉर्टंट, हे 9 चालत नाही. y² चा कोइफिशियंट 1 पाहिजे. y² चा कोइफिशियंट 1 असल्याशिवाय कंप्लीट स्क्वेअर मेथड वापरता येत नाही. मग कंप्लीट स्क्वेअर मेथड आपल्याला वापरायची जर असेल तर ह्याला डिव्हायडिंग बाय 9, ह्याला डिव्हायडिंग बाय 9, ह्याला 9 नी समजा आपण डिव्हाइड केलं, कसं होईल बघा सर. ह्याला आपण म्हणूया इथे डिव्हायडिंग ईच टर्म बाय 9, डिव्हायडिंग ईच टर्म बाय 9. म्हणजे कसं होईल बघा सर. ह्याला 9 नी डिव्हाइड केल्यानंतर तुम्हाला असं दिसेल 9x² 9y² डिव्हायडेड बाय 9 -12y डिव्हायडेड बाय 9 +2 डिव्हायडेड बाय 9 इज इक्वल टू 0 डिव्हायडेड बाय 9. या ठिकाणी 9 ला 9 कॅन्सल होईल. राईट. इथे सर काही भाग जात असेल घालवा. 3 जा 9, 3 4 जा 12 हा भाग जातोय घालवायचा. शिल्लक राहिलेला पुन्हा लिहा. y² -4/3y +2/9 इज इक्वल टू 0/9 म्हणजे 0. हे मगाप्रमाणे झालं सर. आता ह्याला कंपेअर करूया आणि बी आणि सी च्या व्हॅल्यू घालूया. म्हणजे कसं होईल बघा सर. इथं y² +by +c इज इक्वल टू 0. म्हणजेच इथं बी ची व्हॅल्यू काय झाली बघा. इथं बी ची व्हॅल्यू लिहून ठेवतो. b इज इक्वल टू -4/3. c ची व्हॅल्यू लिहून ठेवा. c इज इक्वल टू 2/9. राईट. आता फॉर्म्युला काय येणार बघा. कंप्लीट स्क्वेअर मेथडचा काय फॉर्म्युला येईल, तर तो फॉर्म्युला असा येतो. लक्षात घ्या. इथं फॉर्म्युला मी लिहितोय y² +by +b/2 ब्रॅकेट स्क्वेअर -b/2 ब्रॅकेट स्क्वेअर +c इज इक्वल टू 0. हा फॉर्म्युला लक्षात भरा. व्हॅल्यूज भरा. उत्तर येणार सर. लक्षात घ्या. y² +b ची व्हॅल्यू -4/3, b ची व्हॅल्यू लक्षात घ्या -4/3y प्लस इथे लक्षात घ्या या ठिकाणी तुम्हाला ब्रॅकेटमध्ये b/2, b ची व्हॅल्यू घाला -4/3, इथं पुन्हा मायनस, इथं /2, b ची व्हॅल्यू घाला -4/3 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस c ची व्हॅल्यू घाला 2/9 इज इक्वल टू 0. तर सॉल्व केलं की झालं सर. बरंचसं तुमचं काम झालं. आणि हे करत असताना लक्षात घ्या, हे 3 जे आहे, हे
हे खाली घ्यायचे इथे 3 2 जा 6, हे 3 खाली घ्यायचे 3 2 जा 6. टेक्निक लक्षात घ्या. 3 2 जा 6 हे तुम्ही म्हणाल कसं आलं सर, कळलं नाही आम्हाला. तुम्ही असं म्हणण्याची शक्यता आहे कळलं नाही, तर त्यासाठी थोडीशी मी राईट साईडला मी तुम्हाला समजावून सांगतो. इथे बघा सर, हे मी असं घेतलं की 4/3 आणि डिव्हायडेड बाय हे 2/1, राईट. म्हणजेच काय झालं, हे 2 म्हणजे 2/1. म्हणजे सर काय झालं, हे पहिलं आहे तसं ठेवतात आणि भागिले म्हणजे उलटून गुणिले. खालच्याला काय करतात सांगा सर, उलट करून गुणतात. 2/1चं काय होतं 1/2. कळलं का सर, 1/2. आन्सर काय होतं 4 1 जा 4, 3 2 जा 6. म्हणजे ह्या 3नी ह्याला 2नी गुणायला लागतं. 3नी 2ला, 3 × 2 6. आन्सर इज 4/6. सर लक्षात येते का बघा. हे जे काही मी तुम्हाला शिकवलं हे सगळं करणं, त्याच्याऐवजी फक्त 3 खाली ओढून घ्यायची. 3 2 जा 6, 3 2 जा 6. फिनिश. आता कसं होईल बघा सर, या ठिकाणी आपण आता सोडूया पुढे. कसं होईल आन्सर याचं, तर y² बघा सर, हे y² प्लस इंटू मायनस मायनस, दॅट इज -4/3 -4/3y. आता हे पुन्हा प्लस इंटू मायनस दॅट इज मायनस, राईट. मग 3 2 जा हे 4/6 ब्रॅकेट स्क्वेअर, 4/6 ब्रॅकेट स्क्वेअर. इथं पुन्हा नाही सर, हे मायनस मायनस प्लस होणार नाही. 1 मिनिट होणार नाही हे, कारण आतला स्क्वेअर आहे. वेट जरा. या ठिकाणी हे प्लस चिन्ह तसंच राहणार, प्लीज. हे आहे असंच -4/3 2 जा 6. पुन्हा हे मायनस, पुन्हा लक्षात घ्या इथं हे मायनस चिन्ह राहणारच. 4/3 2 जा 6 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 2/9 ब्रॅकेट स्क्वेअर. हे आधी स्क्वेअर केल्याशिवाय चिन्ह आपल्याला प्लस इंटू मायनस करता येत नाही. लक्षात घ्या, आधी स्क्वेअर करावा लागतो. मग आता स्क्वेअर करून घेऊया. y² -4/3y प्लस अजून नाही सर, हे प्लस तसंच राहणार, हे प्लस. आता स्क्वेअर करा सर. मायनसचा स्क्वेअर प्लस इथे डिवाइड होत असेल तर डिवाइड करून घ्या. 2 3 जा 6, 2 2 जा 4, 2 3 जा 6, 2 2 जा 4. आता सर स्क्वेअर करून घ्या. स्क्वेअर केल्यानंतर कसं होईल बघा, 2चा स्क्वेअर 4, 3चा स्क्वेअर 9 मायनस, पुन्हा मायनसचा स्क्वेअर प्लस 2चा स्क्वेअर 4, 3चा स्क्वेअर 9, बरं सर, प्लस 2/9 इज इक्वल टू 0. मग या ठिकाणी आणखीन एक स्टेप लिहूया. y² -4/3y हे प्लस इंटू प्लस आणि हे मायनस इंटू प्लस. काय होईल बघा सर, प्लस इंटू प्लस म्हणजे प्लस 4/9, मायनस इंटू प्लस इज -4/9, प्लस लक्षात घ्या 2/9 इज इक्वल टू 0. कंप्लीट स्क्वेअर कुठले सांगा, हा कंप्लीट स्क्वेअर झाला. दिस इज कंप्लीट स्क्वेअर, पूर्ण वर्ग. हा पूर्ण वर्ग झाला. लक्षात घ्या, कळते का बघा सर, हा पूर्ण वर्ग झाला. नीट लक्ष द्या. म्हणजेच काय झालं, हा कुणाचा वर्ग आहे पहा सर, हा कुणाचा वर्ग आहे. कंप्लीट स्क्वेअर हा कुणाचा आहे पहा. तर पहिल्यांदा घेताना हा y² पहिल्याचं स्क्वेअर रूट घ्या, मधल्याचं साइन घ्या आणि शेवटच्याचं स्क्वेअर रूट घ्या. पहिल्याचं स्क्वेअर रूट y, मधल्याचं साइन मायनस, शेवटच्याचं स्क्वेअर रूट. 4चं स्क्वेअर रूट 2, 9चं स्क्वेअर रूट 3. पहिल्याचं स्क्वेअर रूट, मधल्याचं साइन, शेवटच्याचं स्क्वेअर रूट ब्रॅकेट स्क्वेअर. हा कंप्लीट स्क्वेअर झाला. आणि आता सर हे सोडवायचं आहे आपल्याला. हे आपल्याला लक्षात घ्या, या ठिकाणी सोडवावं लागेल आणि याची किंमत आपल्याला या ठिकाणी काढावी लागेल. लक्षात घ्या, हे आपल्याला बघावं लागेल हे सोडवत असताना. मग हे थोडंसं बाजूला घेऊन बघूया आपल्याला कसं करता येईल. याच्यामध्ये काय करता येईल आपल्याला, बरोबर. आता हे 9 आणि 9 आहे. हे करत असताना सर ह्याला थोडंसं बाजूला नेऊया आपण. हे 2/9 आणि -4/9 जर आपण म्हटलं, हे 2/9 प्लस नाही मायनस आहे, 2/9 -4/9 असं घेतलं. पहा बरं, 9 9 डिनॉमिनेटर सेम, 2 - 4 2 - 4 म्हणजे -2/9.
सो -2/9 हे झालं बघा सर. काय आन्सर झालं? -2/9. बघा सर समजतंय का? हे कळतंय का बघा सर? -2/9. 2/9 हे प्लस आहे, -4/9 डिनॉमिनेटर सेम आहे, 2 - 4, therefore 2 - 4 means -2/9. So here answer is -2/9, right? -2/9 is equal to 0. हा आपण केलं सर, लक्षात घ्या. मग हा कुणाच तरी स्क्वेअर असला पाहिजे, a² - b². मग हा b² करायचा आहे आपल्याला. म्हणजे कसं होईल बघा सर, हे y -2/3 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस हा कुणाचा तरी स्क्वेअर आहे, हा कुणाचा तरी स्क्वेअर आहे. कुणाचा स्क्वेअर आहे बघा सर? 9 हा कुणाचा स्क्वेअर आहे? प्लीज लक्ष. 9 हा 3 चा स्क्वेअर आहे. पण 2 हा कुणाचा स्क्वेअर आहे? आपण नीट लक्ष द्या. 2 हा स्क्वेअर निघत नाही. इथे पहा सर, लक्ष द्या. 8 चं स्क्वेअर रूट 1 आणि 4 चं स्क्वेअर रूट 2. रिपीट. 1 चं स्क्वेअर रूट 1, 4 चं स्क्वेअर रूट 2. म्हणजे 2 चं स्क्वेअर रूट निघत नाही, लक्षात घ्या सर. ह्या 2 चं स्क्वेअर रूट 2 हे 1 आणि 4 च्या मध्ये येते. 2 चं स्क्वेअर रूट 1 आणि 2 च्या मध्ये म्हणजे निघत नाही. मग 2 चं स्क्वेअर रूट निघत नाही म्हणजेच लक्षात घ्या रूट 2. 2 चं स्क्वेअर रूट निघत नाही म्हणजेच रूट 2. ओके, हे झालं सर a² - b². मग a² - b² म्हणजेच काय? a + b × a - b. a + b × a - b. मी इथे लिहितोय बघा सर. इथे येणार हे a + b × a - b इज इक्वल टू 0. इथं मी घेतोय सर हे a + b आणि हे a - b. हे जे a आहे ह्याला आपण a म्हणूया आणि सर ह्याला आपण काय म्हणूया सांगा सर? b म्हणूया, राईट. मग a पहिल्यांदा लिहून घ्या, a + b. a म्हणजेच काय आहे? y -2/3 प्लस b. b म्हणजे हे आहे सर √2/3 a + b. पुन्हा a घ्या, a इथं आहे, a y -2/3 मायनस b. b म्हणजे हे आहे सर √2/3 √2/3. बघा सर आले का? a² - b², a + b × a - b. a + b × a - b. आता सर आपल्याला हे काय करूया? हे पुन्हा पुढे सोडवायला लागेल आपल्याला. तर आपण हे सोडवूया. इथे बघा सर, इथे लक्ष द्या. किंवा आपल्याला असं करता येईल, फर्स्ट इज इक्वल टू 0 अँड सेकंड इज इक्वल टू 0. फर्स्ट इज इक्वल टू 0 आणि सेकंड इज इक्वल टू 0. म्हणजे कसं होईल बघा सर, इथे घेऊ आपण या साईडला y -2/3 प्लस 2 √2/3 is equal to 0, or first is equal to 0, second y -2/3 minus √2/3 is equal to 0. मी काय केलं? First is equal to 0, second is equal to 0. Now we are going to find out the value of y. इथे पण लक्षात घ्या, आपल्याला व्हॅल्यू ऑफ y काढायला लागेल. ती कशी काढायची? ढकला ह्या साईडला सगळे. ह्या साईडला ढकललं, हे -2/3 इकडे आले. काय होणार सांगा? -2/3 चे +2/3 झाले. इथे सर लक्षात घ्या, हे ढकला, प्लस चे इकडे आले. प्लस चे काय होणार? -√2/3. हे कळलं का बघा सर? इकडे तसंच करा. इथे कसं होईल सांगा? पुन्हा हे -2/3 या साईडला आले, +2/3 होणार. साइन चेंज होईल, +2/3. आणि इथे सर लक्षात घ्या, हे इकडलं मायनस पुन्हा काय होणार? प्लस होणार. लक्षात घ्या, देअरफॉर प्लस √2/3. आलं का बघा सर? 3 जे आहे ते एकत्र तुम्हाला खाली लिहिता येईल. डिनॉमिनेटर इज द सेम आणि अंशामध्ये घेता येईल 2 - √2. इथे और लक्षात घ्या, y इज इक्वल टू 3 तुम्हाला तसं घेता येईल 2 + √2. सो दिस इज अवर आन्सर. बघा सर, दिस इज अवर आन्सर. आणि हे आपलं इथं उत्तर झालेलं आहे 2 - √2/3 आणि 2 + √2/3. बघा सर, आपल्याला लक्षात येते का? तर या पद्धतीनं हे आपल्याला एक्झाम्पल करता येईल. ह्याच्यामध्ये काय महत्वाचं आहे लक्षात घ्या, तर महत्वाचं आहे हा फॉर्म्युला वापरणं. हा जो फॉर्म्युला आपण वापरलेला, ही फॉर्म्युला जी मेथड आहे ती फॉर्म्युला आपण लक्षात ठेवलं पाहिजे. BC काढलं पाहिजे
आणि लक्षात घ्या हे जे काही हा भागाकार आहे -4/3 किंवा 4/3/2/1 भागिले म्हणजे उलटून गुणिले 4/6 हे 3 खाली झालं की 4/6 झालं. हे 3 खाली घ्यायचं 3 2 जा 6 टेक्निक आहे लक्षात घ्या. डिवाइड केलं 2 3 जा 6 2 2 जा 4 नंतर मायनसचा स्क्वेअर प्लस 2 चा स्क्वेअर 4 3 चा स्क्वेअर 9 स्क्वेअर केल्याशिवाय मल्टिप्लिकेशन नाही. इथं प्लस इंटू मायनस करायचं नाही, पहिल्यांदा स्क्वेअर करायचा. इथं मायनस मायनस प्लस करायचं नाही, पहिल्यांदा स्क्वेअर करायचा, मायनसचा स्क्वेअर प्लस आणि मग पुढे सोडवायचं. लक्षात घ्या हे आपल्याला कळते का बघा. कंप्लीट स्क्वेअर ह्या ज्या 3 स्टेप्स आहेत त्यामुळे कंप्लीट स्क्वेअर येतो. पहिल्याचा स्क्वेअर रूट, मिडल साइन आणि लास्ट स्क्वेअर रूट ब्रॅकेट स्क्वेअर. हा कंप्लीट स्क्वेअर सॉल्व्ह करायचं. a² - b² a + b × a - b. इझी आहे लक्षात घ्या सर. ही मेथड फर्स्ट पद्धतीने मी तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न केला. आणखीन 2 एक्झाम्पल्स मी घेणार आहे मेथड सेकंड याप्रमाणे. म्हणजे x² + 2xy + y². जनरली डायजेस्ट मध्ये या ठिकाणी या पद्धतीनं x² + 2xy + y² = 0 पद्धतीने सोडून दाखवले. मेथड दोन्ही वापरा, काय प्रॉब्लेम नाही, उत्तर तिथंच येते. टेक्स्टबुक मध्ये अशा प्रकारची ही मेथड दिलेली आहे. ही मेथड जरा इझी वाटते तरी सुद्धा मी तीही मेथड शिकवतोय. परीक्षेमध्ये आपण ही मेथड वापरावी असं मी तुम्हाला सजेस्ट करतो. किंवा होमवर्क करत असताना सुद्धा ही मेथड वापरली तर जास्त उपयोगाची ठरेल. आता थोडंसं मेथड 2 नी आपण सोडवण्याचा प्रयत्न करू.